आहे, काय माहोल आहे तुमच्या दिवसा विधानसभा मतदारसंघात? आमचं माहोल असा आहे की आमच्या इथं 6 वर्षापासून काहीच विकास नाही आहे. त्यासाठी आम्हाला नको यशोमती. काय वाटते लोकमत कोणाला देईन यावेळेस? राजेश वानखडे. आमच्या मतदारसंघात पंजा चालू आहे बाबा. आता बाकी लोक कुकडे आहे काय म्हणून खबर नाही. आता गेल्या 15 वर्षापासून यशोमतीताई आमदार आहेत तुमच्या इथच्या, विकास कामं झाली आहेत? हो झाले ना. काही गाडगे महाराज हे ते लय कामं केले बिचारे. पलटी पाहिजे. परिवर्तन यशोमतीताईनं कामं केली नाही का 15 वर्ष? कामं केले पण जरा लोक बोर होतेत ना काही गोष्टी ना. बागचे जीन हे ते उडते. चेंज पाहिजे असं म्हणणं आहे. लोकमत कोणाकडे जाईल मग यावेळेस? लोकमत तर राजेशच्या इकडे मागच्या वेळेला थोड्या वेळानं पडला तो 5-7 हजार मात्र. यावर्षी 10च्या वरून निघते तो. माहोल तर यावेळेस तर राजेश वानखडेचा आहे. आणि याचं कारण असं आहे की एकाच घरात एकाच कुटुंबात 4-4, 5-5 वर्ष जर एक होत आहे आज, म्हणजे 15 वर्ष एकच जण सत्ता भोगत आहे. दुसरा पक्षाला दुसरा कोणता उमेदवार सापडलाच नाही काय. कारण की 15 वर्ष दिले, 15 वर्षाच्या मानाने त्यांचा विकास तेवढा दिसून येत नाही. आणि राजेश वानखडेच्या मागं असण्याचं कारण एक केंद्रामध्ये जे सरकार आहे BJP सरकार, महायुतीचं सरकार, यांचे कामं जर पाहिले तर जे यांनी काँग्रेसची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस जेवढे वर्ष काढले यांनी त्याच्यापेक्षा यांनी 10 वर्षात बरंचसं परिवर्तन केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, लोकांना रोजगारही मिळून आलेले आहे. आणि हे जे जातीवादी करत आहे, जातीवादी तर सुरुवातीपासून काँग्रेसने जितके वर्ष सत्ता भोगली आणि त्यांनीच जातीवाद फैलवलेला आहे. त्याच्यामुळे लोकांचे मन एकदम नाराज आहे. एवढंच नाही तर आता जे काल परवा झालेला आहे आपल्या नवनीत राणावरती हल्ला, आणि त्याच्यामध्ये जे नारे लागले अल्लाहू अकबर, तर लोकांच्या जनतेची अशी मागणी झालेली आहे की सर्व मामिडियन जातीवाद हेच फसवून आलेले आहेत काँग्रेसवाले. त्याच्यामुळे आता आपल्याला काहीतरी याच्यातून मार्ग काढावा म्हणून हे राजेश वानखडेकडे आता जनता ह्या 8 दिवसात टर्न होण्याची शक्यता आहे. माल तर याचा काँग्रेसचा भाटून आला पाहिजे असं. विकास कामं झाली का एवढ्या वर्षात? हां, विकास कामं झाली का म्हटलं? आता आमच्या इथं तर काही नाही आहे सध्या. रस्ते पाणी झालं का? आमच्या इकडे काहीच नाही. बाकी इकडे चालू आहे म्हणा, पण आमच्या वलगावले काही नाही. कमळी यशोमतीताईनं काम नाही केले का? वा केले ना, कोण नाही म्हणते. काय सध्या तुमच्या विधानसभा मतदारसंघात? BJPचं वाटतं आम्हाला. का बरं? किंवा ते आता नवीन हे पाहिजे तर बदल पाहिजे. यशोमतीताईनं काम नाही केले मतदारसभा? हा, ते हे बांधलं आहे मसानभूमी, जिवंतवाल्याला काही नाही. तर आता नवीन पाहिजे चेहरा. बरं, काय वाटतं, काय चित्र राहील? तसा माहोल असा काही चांगलं वाटत नाही दुसरं. तुमच्या इकडे माझा माहोल तर मी इथं पाहुणा आहो, पण इथून येणारी यशोमती ठाकूर ही येऊ शकते. यांचा माहोल आहे, यांचे कामं आहे, यांना तर येऊ शकते. आणि आमच्या गावावरून बच्चू कडू येऊ शकते. तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात तर कमळच आहे. कमळ आलंच पाहिजे. आपल्या ज्या अडचणी आहे त्या दूर झाल्याच पाहिजे. अडचणी अत्याचार भरपूर होऊन राहिले. अत्याचार वाचा तर फोडलीच पाहिजे. त्यासाठी कमळ आवश्यक आहे. गेल्या 15 वर्षापासून यशोमतीताई आमदार आहे तुमच्या मतदारसंघाचे. विकास कामं झाली नाही का? कोणते कामं केले? भांडणं लावायचे कामं केले फक्त, बाकी काहीच नाही करू शकत. सध्याची परिस्थिती पाहता की भारतीय जनता पार्टी जे सध्या शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी किंवा गरोदर महिलेसाठी किंवा मुलीसाठी वेगवेगळ्या स्कीमा राबवत आहे. त्या अनुषंगानं तिवसा मतदारसंघातली एकदम चांगल्या पद्धतीची लाट हे भारतीय जनता पार्टी सरकारच्या बाजूनं आहे. आणि त्यातल्या त्यात 15 वर्षापासून स्थानिक आमदार असलेल्या ते यशोमतीताई जर ग्रामीण क्षेत्र बघता, समजा आपण नेरपिंगळे बघता किंवा वंडली, कुण, सर्जापूर, खारतडेगाव, विरशी, आष्टी इथला विकास भट्ट्या बोर्ड आहे पूर्ण. त्यामुळं तिथली जे ग्रामीण स्तरावरची जनता आहे ते पूर्णतः परिवर्तनच्या दिशेनं आहे. त्या परिवर्तनच्या दिशेनं मला निश्चित असं वाटते की सध्याची
वलगावची किंवा आजूबाजूच्या खेड्याची परिस्थिती बघता तिथं जास्तीत जास्त प्रमाणात हे राजेश भाऊला मत पडणार. यावेळेस परिवर्तन होईल 100%. काय माहोल आहे सध्या दिवसामध्ये? निवडणुकीचा माहोल तर दिवसामध्ये यशोमती ठाकूरचा आहे. कारण काँग्रेसशिवाय पर्याय नाही. भाजपवाल्यानं लाडकी बहिणीला पैसा दिला, पण जवळच्या खिशातून हा चालला कोणाच्या लक्षात नाही येऊ राहिला. 1500 रुपये देऊ राहिले, तेलाचा डब्बा 2000चा केला. शेतकऱ्याचा माल 3300 रुपयाने चालला. सोयाबीनचा कापसाचा भाव 7000 रुपयाने चालला. माहोल कोणाचा आहे? माहोल आता कॉम्पिटिशन दोन्ही आहे, यशोमती आणि वानखळे दोघात फाईट आहे खास. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण निवडून येईल? आम्हाला वाटतं बा यावेळेस ह्या येईन वानखळे असं गॅरंटी वाटून राहिली. का बरं असं वाटतं? का म्हणजे मागच्या वेळेस 3-4 वेळा झाले लोक थोडे काम केलं त्याही बाईनं, असं नाही, पण असं वाटतं परिवर्तन व्हायला पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. लाडक्या बहीण योजनेचा काही फायदा होईल का? लाडक्या बहिणीचाच फायदा आहे हा खास मेन गोष्ट. आजच्या सोबत पाहिले ना तुम्ही किती लेडीज होत्या. हा 4था टर्न आहे ताईचा. ताईनं कामं केली असं काही नाही आहे, ताईनंही कामं केले, पण असं आहे काही लोकांना असं वाटतं आता एखादा नवीन यावं माणूस, बस बाकी तर काही. पण असा भाजपचा माणूस यावं अशी इच्छा आहे. कारण हा शिवसेनेचा गड होता पहिला, हा गेला काँग्रेसच्या कोट्यात 3 वर्ष, आता 15 वर्षापासून. आता हा 4था टर्न आहे. आता परिवर्तन काही ना काही पाहिजे. परिवर्तन होईल मग यावेळेस? होईलच, आणि त्याच्यात लाडकी बहीणचा फायदा होईल 100%. काम होईल. हुआ हुआ ना. हमारे गांव का वलगांव का पूरा विकास उसने किया. ये जो रोड बने हैं सब गाड़गे महाराज के इस पर नीति लाया उन्होंने, तो पूरे गांव का विकास किया. ये रोड पूरे कांग्रेस के रोड उन्होंने ही बनाया. आज तक के कोई आमदार ने नहीं बनाया इसके पहले. जब वो चुन के आई 2014 में तो उसने ही बनाई है. ये लाडकी बहन योजना का कुछ फर्क गिरेगा चुनाव में? कुछ लेडीज़ का गिरेगा, कुछ लेडीज़ का नहीं गिरेगा. लेडीज़ का है वो दिमाग, अपना क्या उसमें जेंट्स क्या बोल सकते हैं उसके अंदर. कुछ विधानसभा मतदारसंघात तुमच्या भाजप आले पाहिजे बा. का बरं? कारण कामं केले त्यांनी, बरेचसे कामं केले जनतेचे. यशोमती ताई 15 वर्षापासून तुमच्या मतदारसंघात आमदार आहे, त्यांचं काम नाही का? त्यांचं असं विशेष ते आहे वाटत, कारण भाजपवाले ना सगळ्या याच्यात केलं, भारतासाठी केलं.